गुड आफ्टरनून. आज आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये इंग्लिश विषयाचा व्होकॅब्युलरी हा घटक पाहतोय आणि या व्होकॅब्युलरी या घटकातील आपल्याला आज जो बघायचा आहे तो घटक कोणता आहे? नेम ऑफ द कलर्स. नेम ऑफ द कलर्स म्हणजे काय? कलर्स म्हणजे काय? रंग. रंग. नेम ऑफ द कलर्स बघा. नेम ऑफ द कलर्स. त्याच्यानंतर थिंग्स. थिंग्स म्हणजे काय रे? वस्तू किंवा गोष्टी. त्याच्यानंतर शेप्स. शेप्स म्हणजे आकार. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. आणि व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे व्हेजिटेबल्स. फ्रुट्स. फ्रुट्स, फळे आणि गेम्स. खेळ. म्हणजे या घटकामध्ये तुमचं जे काही इंग्लिशचं ज्ञान आहे, इंग्लिशमध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलेला आहे तो ह्या घटकामध्ये तुम्हाला विचारलेला आहे. पहिलीपासून तुम्ही कलरचा अभ्यास केलेला आहे, कलरची नावं पाठ केलेली आहे. थिंग्स म्हणजे वेगवेगळ्या वस्तू, त्यांचा अभ्यास केलेला आहे. शेप्स म्हणजे आकार, आकार तुम्हाला शिकवलेले आहेत. किंवा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, घरात वापरतो ते ऑब्जेक्ट, शाळेत हे ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे काय? भाज्या, फळं, भाज्या, पालेभाज्या हे आपण बघितलेल्या आहेत. किंवा फ्रुट्स. फ्रुट्स म्हणजे काय? फळे. आणि गेम्स म्हणजे काय? खेळ. तर ह्या सगळ्यांची नावं तुम्हाला पाठीमागं पण लिहून दिलेत. आज अजून आपण उजळणी करूया. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्यांची स्पेलिंग जास्तीत जास्त पाठांतरावरती भर द्यायचा आहे. ठीक आहे. तर आपण पहिल्यांदा नेम ऑफ कलर बघूया. नेम ऑफ कलर बघा. व्हाईट. WHIT. व्हाईट म्हणजे पांढरा. BLACK. ब्लॅक म्हणजे काळा. RED. रेड म्हणजे तांबडा. ORANGE. ऑरेंज म्हणजे केशरी किंवा नारंगी. YELLOW. येल्लो म्हणजे पिवळा. GREEN. ग्रीन म्हणजे हिरवा. BLUE. ब्ल्यू म्हणजे निळा. INDIGO. इंडिगो म्हणजे पारवा. VIOLET. व्हायलेट म्हणजे जांभळा. BROWN. ब्राऊन म्हणजे तपकिरी. PINK. पिंक म्हणजे गुलाबी. GREY. ग्रे म्हणजे काळा. खाली काही दुखत असलं ना तर उभा राहा. हे झाले कलर म्हणजे रंगांची नावे. त्याच्यानंतर आहे बघा शेप्स. शेप्स म्हणजे काय? आकार. आता आकार वेगवेगळे आहेत. भौमितिक आकार बघा. TRIANGLE. ट्रायंगल म्हणजे त्रिकोण. SQUARE. स्क्वेअर म्हणजे चौरस. CIRCLE. सर्कल म्हणजे वर्तुळ. RECTANGLE. रेक्टँगल म्हणजे आयत. HEXAGON. हेक्झागॉन म्हणजे षटकोन. CYLINDR. सिलेंडर म्हणजे दंडगोल. दंडगोल सिलेंडर. CONE. कोन म्हणजे शंकू. ANGLE. अँगल म्हणजे कोन. RAY. रे म्हणजे किरण. LINE. लाईन म्हणजे रेषा. आता हे झाले काय? आकार. भौमितिक आकार. त्याच्यानंतर आहे बघा सम कॉमन ऑब्जेक्ट म्हणजे आपण जे काही वस्तू वापरतो त्या वस्तूंची नावं. TABLE. टेबल म्हणजे टेबल. CHAIR. चेअर म्हणजे खुर्ची.
HOUSE कपड म्हणजे कपाट. HOUSE हाऊस म्हणजे घर. KITCHEN किचन म्हणजे स्वयंपाकघर. थांबा मी म्हणते म्हणजे व्हिडिओमध्ये गोंधळ ऐकू येईल म्हणून. WATCH वॉच म्हणजे घड्याळ. FAN फॅन म्हणजे पंखा. LOCK लॉक म्हणजे कुलूप. BUCKET बकेट म्हणजे बादली. SPOON स्पून म्हणजे चमचा. GLASS ग्लास म्हणजे पेला. AXE म्हणजे कुऱ्हाड. HAMMER हॅमर म्हणजे हतोडा. SHIRT शर्ट म्हणजे अंगरखा, जो शर्ट आपण घालतो तो. विजय काय अडचण आहे रे? SHORT शॉर्ट म्हणजे चड्डी. जे गणवेशावरती तुमची हाफ पॅन्ट आहे त्याला काय म्हणायचं? चड्डी. COAT कोट म्हणजे जॅकेट किंवा कोट. PEN पेन म्हणजे लेखनी. PAPER पेपर म्हणजे कागद. BOOK बुक म्हणजे पुस्तक. NOTEBOOK नोटबुक म्हणजे वही. अजून बरेचसे वस्तू जे आपण वापरतो त्याची नावं तुम्हाला माहिती आहे. पुढे बघा नेम ऑफ व्हेजिटेबल. व्हेजिटेबल म्हणजे काय? भाज्या. भाज्या आहेत त्या फळभाज्या आहेत आणि पालेभाज्या आहेत, आहे की नाही? लिफी व्हेजिटेबल आणि फ्रूट व्हेजिटेबल त्याला म्हणतात. बघा TOMATO टोमॅटो म्हणजे टोमॅटो. POTATO पोटॅटो म्हणजे बटाटा. BRINGAL ब्रिंजल म्हणजे वांगे. मी वाचते तुम्ही राहू. ONION ऑनियन म्हणजे कांदा. LADYS FINGER लेडीज फिंगर म्हणजे भेंडी. CHILLI चिली म्हणजे मिरची. GARLIC गार्लिक म्हणजे लसूण. RADISH रॅडिश म्हणजे मुळा. GINGER जिंजर म्हणजे आले. GREEN ग्रीन पीज म्हणजे वाटाणा. CARROTS कॅरट्स म्हणजे गाजर. BITTER GOURD बिटर गोर्ड म्हणजे कारले. CABBAGE कॅबेज म्हणजे कोबी. CAPSICUM कॅप्सिकम म्हणजे ढबू मिरची. BEETROOT बीटरूट म्हणजे बीट. मेथी METHI आता इथं मेथी दिली आहे पण मेथीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? फेन्युग्रीक. FENUGREEK फेन्युग्रीक म्हणजे काय? मेथी. स्पिनच SPINACH स्पिनच म्हणजे पालकाची भाजी. कुकुंबर CUCUMBER ककुंबर म्हणजे काय? काकडी. SEED सीड म्हणजे बी. आणि PUMPKIN पंपकिन म्हणजे काय? भोपळा. तर ह्या आहेत फळभाज्या ज्या पानाच्या असतात त्यांना लिफी व्हेजिटेबल म्हणायचं म्हणजे हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या. त्याच्यानंतर बघा नेम ऑफ फ्रूट्स. ह्याच्यापेक्षा भरपूर अजून नावं आहेत. मँगो MANGO मँगो म्हणजे आंबा. APPLE ॲपल म्हणजे सफरचंद. PACH पीच म्हणजे पेरू किंवा जाम. गव्हा वेगळा, ते जाम एक वेगळं फळ आहे. GUAVE गव्हा म्हणजे पेरू. PLUM प्लम म्हणजे बोर. ORANGE ऑरेंज म्हणजे संत्री. JACKFRUIT जॅकफ्रूट म्हणजे फणस.
BANANA बनाना म्हणजे केळी. COCONUT कोकोनट म्हणजे नारळ. LEMON लेमन म्हणजे लिंबू. SWEET LIME स्वीट लाईम म्हणजे मोसंबी. TAMARIND टर्माइड म्हणजे टॅमरिड म्हणजे चिंच. BLACK BERRY ब्लॅकबेरी म्हणजे काळे बोर. STRAW BERRY स्ट्रॉबेरी म्हणजे स्ट्रॉबेरी. PINEAPPLE पायनॅपल म्हणजे अननस. ALMOND आल्मंड म्हणजे बदाम. SUGARCANE शुगर केन म्हणजे ऊस. GRAPES ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. CARROT कॅरट म्हणजे गाजर. CHICKOO चिकू म्हणजे चिकू. FIG फिग म्हणजे अंजीर. तर ह्याच्यापेक्षा अजून पण बरेचसे फळं आपल्याकडे आहेत, त्याची सुद्धा नावं लिहून दिलेली आहेत का नाही, ते पाठ करायचे. बघा, नेम्स ऑफ गेम्स. गेम्स म्हणजे काय? खेळ. खेळांची नावं दिली तिथं. HOCKEY हॉकी म्हणजे हॉकी. CRICKET क्रिकेट म्हणजे क्रिकेट. KABADDI कबड्डी म्हणजे कबड्डी. चेस CHESS चेस म्हणजे बुद्धिबळ. FOOTBALL फुटबॉल म्हणजे फुटबॉल. VOLLEY BALL व्हॉलीबॉल म्हणजे व्हॉलीबॉल. SWIMMING स्विमिंग म्हणजे पोहणे. WRESTLING रेसलिंग म्हणजे कुस्ती. TIPCAT टिपकॉट म्हणजे विटी दांडू. HIDEAND SEEK हाईड अँड सीक म्हणजे लपंडाव. BOXING बॉक्सिंग म्हणजे मष्टी युद्ध. बघितलं ना बॉक्सिंग? MARBLES मार्बल्स म्हणजे गोट्या. HOPSCOTH हॉपस्कॉच म्हणजे ठिकऱ्यांचा खेळ. म्हणजे तो तुम्ही हे करत नाही का, काय रे ते, लगोरी. ठिकऱ्यांचा खेळ म्हणजे काय? लगोरी. ARCHERY आर्चरी म्हणजे धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण चालवणे. होय, धनुष्यबाण. आर्चरी म्हणजे काय? धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण. बॅडमिंटन BADMINTON बॅडमिंटन म्हणजे काय? बॅडमिंटन. तर इथं तुम्हाला काय ठराविक खेळांची, ठराविक कलरची, ठराविक व्हेजिटेबल, ठराविक फ्रूट दिलेले आहेत. ह्याच्यापेक्षा अजून भरपूर खेळांची नावं आहेत, व्हेजिटेबल आहेत, फ्रूट आहेत, ऑब्जेक्ट्स आहेत. तर त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. आणि ह्या घटकामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. समजलं? तर ह्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघूया. नमुना प्रश्न 1 बघा, उघड. खालीलपैकी ओव्हल हा आकार कोणता आहे? OVAL. ओव्हल म्हणजे काय रे? अंडाकृती किंवा अंडगोल. अंडाकृती आकार. तर आता बघा, पहिला आहे, तिकडे खेळा. पहिला आहे, अरे तिकडे खेळा. पहिला आकार असा आहे, परत असा आहे, परत कसा आहे, हा आकार आहे, आणि परत आहे गोल. तर आता ह्याच्यामध्ये पहिला काय रे? ओव्हल. दुसरा आहे सिलेंडर. तिसरा आहे कोन. आणि चौथा आहे सर्कल. मग आपल्याला ओव्हल हा आकार शोधायचा आहे. पर्याय नंबर किती? ए. ओके. दुसरा प्रश्न बघा, कोण बोलते रे?
बघा, खालीलपैकी कोणते फळ आंबट असते? बघा, आंबट असते. बघा, बनाना, ऍपल, गव्हा, लेमन. हर्ष, कोणतं फळ आंबट आहे? लक्ष द्या, कोणासाठी चाललंय? तर बघा, बनाना, ऍपल आणि गव्हा हे गोड असतात, आहे की नाही? तर लेमन हे फळ कसं असतं? आंबट असते. तिसरा बघा, फाइंड ऑड मॅन आउट. वेगळा शब्द ओळखा. ऑड मॅन आउट तुम्ही पाठच करून ठेवायचं आहे. वेगळा शब्द. हॉकी, चेस, खो खो, क्रिकेट. का म्हणून चेस? हॉकी, चेस, खो खो, क्रिकेट. कोणता वेगळा येणार आहे? का म्हणून? बरोबर. हॉकी, खो खो आणि क्रिकेट हे मैदानात खेळण्याचे खेळ आहेत, म्हणजे मैदानी खेळ आहेत. पण चेस हा काय आहे? बैठे खेळ आहे, बसून खेळण्याचा खेळ आहे. मग वेगळा कोणता येणार आहे? चेस. पर्याय नंबर 2. चौथा बघा, द कलर ऑफ राईप मँगो इज. राईप म्हणजे पिकलेला, मँगो म्हणजे आंबा. द कलर ऑफ राईप मँगो इज म्हणजे पिकलेल्या आंब्याचा रंग कोणता असतो? पिवळा असतो, आहे की नाही? आणि कच्च्या आंब्याचा कसा असतो? हिरवा, म्हणजे येल्लो. YELLOW. येल्लो म्हणजे काय? पिवळा. पर्याय नंबर 1. पाचवा बघा, लुक ॲट द पिक्चर अँड चूज करेक्ट वर्ड. चित्र पहा आणि करेक्ट शब्द शोधा. चित्र कशाचं आहे रे? हर्ष, चित्र बघ. चित्र कशाचं आहे? दोरी उड्या खेळते ती मुलगी. हा, मग पर्याय बघा, हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे काय रे? हाईड अँड सीक, लपंडाव. कबड्डी, कबड्डी. स्किपिंग रोप. स्किपिंग रोप म्हणजे दोरी उड्या. आणि मार्बल्स, मार्बल्स म्हणजे गोट्या. मग चित्राशी संबंधित शब्द कोणता आहे? स्किपिंग रोप. पर्याय नंबर 3. ओके, हे झाले नमुना प्रश्न. सरावाचे प्रश्न आपण पाहूया. चूज द ऑड पेअर म्हणजे चुकीची जोडी शोधायची. आता पहिला काय आहे रे? सिलेंडर. सिलेंडरचा शब्द आहे, है नाही? दंडगोल आहे, सिलेंडर लिहिले. दुसरं काय आहे? तो काय रे? असा असा आकार असतो तो. तुम्हाला नाव लिहून लिहायचं. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? क्यूब. हा काय आहे? क्यूब आहे. त्याला स्क्वेअर लिहिले म्हणजे चुकीची जोडी कोणती आहे? स्क्वेअर. त्याला क्यूब लिहिले. तिसरा बघा, अँगल म्हणजे कोन. नाही, फक्त अक्षरंगाला आहे. आणि चौथा बघा, अक्षरंगाला फक्त आहे रे. रेक्टँगल. त्याला रेक्टँगल आकाराला रेक्टँगल शब्द लिहिलेला आहे. मग कोणता चुकीचा शब्द आहे? वेगळी जोडी कोणती आहे? पर्याय नंबर 2. दुसरा प्रश्न बघा, कोण बोलतंय? त्यांचं महत्वाचं बोलायचं असतं रे. बोला. बघा, खालील पर्यायातून लिफी व्हेजिटेबल निवडा. लिफी व्हेजिटेबल म्हणजे कसल्या? लिफी व्हेजिटेबल पालेभाज्या. बघा, स्पिनच, टोमॅटो, पोटॅटो, ब्रिंजल. कोणता येणार लिफी व्हेजिटेबल? स्पिनच, टोमॅटो, पोटॅटो, ब्रिंजल. पालेभाजी सांगायची आपल्याला. स्पिनच म्हणजे पालक, टोमॅटो, पोटॅटो, ब्रिंजल ह्या फळभाज्या आहेत, आहे नाही? तर स्पिनच म्हणजे पालक ही कशी आहे? लिफी व्हेजिटेबल. पर्याय नंबर 1. तिसरा बघा, कोणतेही साधन न घेता खेळला जाणारा खेळ पर्यायातून निवडा. साधन म्हणजे काय? तर ते खेळण्यासाठी कोणतीही वस्तू लागत नाही. काय करतोय प्रतीक?
हॉकी, फुटबॉल, कबड्डी, चेस. कोणतेही साधन न घेता कोणता खेळ खेळला जातो? कबड्डी. आता हॉकी खेळायची म्हटलं तरी हॉकी स्टिक लागते, बॉल लागतो, बरोबर की नाही? फुटबॉल खेळायचं म्हटलं तरी बॉल लागतोय. चेस खेळायचं म्हटलं तरी चेस बोर्ड लागतोय, आहे की नाही? मग कबड्डी हा खेळ असा आहे जो खेळण्यासाठी कोणतंही साधन लागत नाही. पर्याय नंबर 3. चौथा बघा, चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. कशाचं चित्र आहे रे? स्टंपचं चित्र आहे. मग कशाशी संबंधित आहे? क्रिकेट. बघा, फुटबॉल, मार्बल्स पाहिजे, तर मार्बल्स झाले. क्रिकेट आणि टेनिस कोणतं येणार? क्रिकेट. पर्याय नंबर 3. पाचवा प्रश्न बघा, व्हॉट इज द कलर ऑफ स्काय? कलर ऑफ स्काय, स्काय म्हणजे काय? स्काय म्हणजे आकाश. आकाशाचा रंग कोणता आहे? ब्ल्यू. कोणता आहे? ब्ल्यू. आता ब्लॅक असतो का आकाशाचा रंग? नाही, तर तो रात्री अंधारामध्ये आपल्याला दिसतो. आता उजेडात कोणता दिसतोय? ब्ल्यू. आकाशाचा रंग निळाच आहे, पण ज्यावेळेस सूर्य नसतो, आपल्याकडे उजेड नसतो, त्याच्या वेळेस तो ब्लॅक दिसतो. पण आकाशाचा रंग कोणता आहे? ब्ल्यू. 6वा बघा, वर्गातील फळ्याचा आकार कोणता आहे? म्हणजे कसा असतो? कसा असतो रे? आयत. म्हणजेच काय? रेक्टँगल. ओव्हल नसतो, सर्कल नसतो, कोन नसतो. तर फळ्याचा आकार कसा असतो? रेक्टँगल, आयताकृती असतो. पर्याय नंबर 4. 7वा बघा, खालीलपैकी कोणते फळ नाही? फळ नाही. जिंजर, ऑरेंज, पायनॅपल, पीच. पीच म्हणजे लिहिले की फळ. जिंजर म्हणजे काय? आले. बरोबर आहे. आले हे फळ आहे का? नाही. तर कोणतं फळ नाही आहे? जिंजर. पर्याय नंबर 1. 8वा बघा, चित्रातील आकार ओळखा. काय रे चित्रातील आकार? कोण आहे? शंकू म्हणजे कोण. पर्याय नंबर 3. 9वा बघा, फाइंड ऑड मॅन आउट. वेगळा शब्द ओळखायचा आहे. बिटर गॉड, पंपकिन, कुकुंबर, टॅमरिंड. कोणती वेगळी येणार आहे? बिटर गॉड, पंपकिन आणि कुकुंबर हे काय? भाज्या आहेत, आहे की नाही? तर टॅमरिंड म्हणजे काय? चिंच. चिंच ही काय आहे? फळ आहे, आहे की नाही? म्हणून वेगळा शब्द कोणता येणार आहे? टॅमरिंड. 10वा बघा, पर्यायातील कोणता खेळ घरात खेळता येणार नाही? खो खो, कार्ड्स, चेस, कॅरम. बघा, कार्ड्स म्हणजे काय रे? कार्ड्स म्हणजे पत्ते, आपण घरात बसून खेळतो. चेस म्हणजे बुद्धिबळ, घरात बसून खेळतो. कॅरम म्हणजे आपण घरात बसून खेळतो. पण खो खो घरात खेळता येतो का? नाही, मैदानावरती जाऊन खेळावा लागतो. म्हणून पर्याय नंबर 1. 11 बघा, खालीलपैकी कोणता रंग नाही? येलो, रेड, ग्रीन, पेल. पेल हा कलरच नाही. येलो म्हणजे पिवळा, रेड म्हणजे लाल, ग्रीन म्हणजे हिरवा. तर पेल हा कलर नाही. पर्याय नंबर 4. 12वा बघा, चित्र पहा, योग्य पर्याय निवडा. कशाचं चित्र आहे? फणसाचं चित्र आहे. आणि फणसाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? जॅकफ्रूट. पर्याय नंबर 2. कळालं का? अशा पद्धतीने तुम्हाला फळांची नावं, भाज्याची नावं, इवन फुलाचं नाव सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, शेप्स माहीत पाहिजे, वेगवेगळ्या वस्तूंची नावं, कलर्सची नावं, जी तुमच्या पुस्तकामध्ये पहिलीपासून जी इंग्रजीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शिकायला जी नावं आलेली आहेत, तर त्याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. आणि ह्या धड्याची प्रश्न उत्तरं तुम्ही स्वाध्याय वहीत लिहायचा आहे. समजलं? ठीक आहे.